सर्वप्रथम जय शिवराय आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। पुण्यातला दगडूशेठ हलवाई हा गणपती पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतीमध्ये नाही, तो पुण्याच्या कसबा गणपतीप्रमाणे 400-500 वर्षाचा जुना ऐतिहासिक देखील नाही, लोकमान्य टिळकांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीचं वलय लाभलेला गणपती देखील नाही, तरी देखील आज रोजी तो जगातल्या सर्वात प्रसिद्ध अशा श्रद्धास्थानांच्या पैकी एक आहे। हे कसं काय झालं असा प्रश्न अनेकांना पडतो। तर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक लोकांना सामील कसं करून घेता येईल, याचा काय उपाय करता येईल याचा विचार करताना सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार काही क्रांतिकारकांनी पुण्यामध्ये केला। त्याबद्दलची एक बैठक पुण्यातल्या भाऊ रंगारींच्या वाड्यात शनिवार वाड्याच्या मागच्या बाजूला 1892 साली झाली। या बैठकीत अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, खंडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई उपस्थित होते। त्यानंतर पुण्यातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जो केला गेला तो भाऊ रंगारींनी बसवलेला गणपती होता। पण 1893 साली पुढच्याच वर्षी पुण्यात आणखी काही सार्वजनिक गणपती मंडळांनी आपला सहभाग नोंदवला। त्यामध्ये वरच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या दगडूशेठ हलवाईंचा एक गणपती होता, जो आत्ताच्या गणपती मंदिराच्या जागेवर बसवला होता। म्हणजे दगडूशेठ हलवाई हे पुण्यातले त्या काळातले एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती होते। मग त्यांनी पहिला गणेशोत्सव कधी साजरा केला, तो कसा साजरा केला आणि आज या गणपतीचं महत्त्व एवढं का आहे, हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 1880-90च्या दशकामध्ये इंग्रजांनी संपूर्ण देशावर अतिशय जबरदस्त पकड घेतली होती। त्यातून बाहेर पडण्यासाठी काही प्रयोग क्रांतिकारकांनी सुरू केले होते। त्याच काळात पुण्याचे नगरशेठ म्हणून प्रसिद्ध असणारे पुण्याचे मिठाईचे श्रीमंत व्यापारी दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं 1890 साली आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये निधन झालं। आपल्या मुलाच्या निधनानंतर दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई दोघेही हवालदिल झाले होते। त्यांचा एकुलता एक मुलगा त्या प्लेगमध्ये गेल्यामुळे त्यांनी हाय खाल्ली होती। त्यावेळी त्यांचे आध्यात्मिक गुरु असणाऱ्या माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ हलवाईंना सांगितले की आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्यांची रोज पूजा करा। ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा। भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते, त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचं नाव उज्ज्वल करतील। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दगडूशेठ यांनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची एक मातीची मूर्ती बनवून घेतली। या मूर्तींची प्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते 1893 साली गणेश चतुर्थीला करण्यात आली। त्यावेळी परिसरातील बाबूराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, काका हलवाई आणि पुण्यातले अनेक महत्त्वाचे आसामी उपस्थित होते। अशा रीतीने पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई या गणपतीची स्थापना झाली। पुढच्याच वर्षी 1894 साली सार्वजनिक गणपती मंडळांचं यश लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी आपल्या प्रभावाचा वापर करून सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत फक्त पुणे शहरापुरती मर्यादित न ठेवता अगदी मुंबई, नाशिक, कोल्हापूर या शहरांच्या पर्यंत देखील पोहोचवली आणि पुढच्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होऊ लागला। या संपूर्ण गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांचं वलय प्राप्त झालं। लोकमान्य टिळक हे त्या काळातले एक प्रभावी नेते होते, वक्ते होते, त्यामुळे हा एक मोठा उत्सव साजरा होऊ लागला। पुढे 1894, 95, 96 साली दगडूशेठ हलवाईंच्या पहिल्या मातीच्या बनवलेल्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना गणेशोत्सवात केली जात होती। पण ती मूर्ती थोडी जीर्ण झाल्यानंतर 1896 साली नवी मूर्ती बनवून घेण्यात आली। पण पहिली ही मूर्ती आज देखील तुम्हाला पाहायची असेल तर पुण्यातल्या शुक्रवार पेठेतल्या 11 मारुती मंदिरामध्ये ठेवलेली आहे आणि तिथं देखील या मूर्तीची अजूनही पूजा होते। दरम्यानच्या काळात दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं, पण तरीही सार्वजनिक गणपती बसवण्याची ही पद्धत, ही परंपरा पुढे कायम ठेवली त्यांच्या पत्नीनं। त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून पुण्यात ओळखला जायचा। पण पुढे दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालेलं असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेला गणपती म्हणून या गणपतीला दगडूशेठ हलवाई गणपती असं म्हणायची पद्धत पुण्यात आणि महाराष्ट्रात रूढ झाली, ती कायमचीच। या उत्सवाचं व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ त्या काळात करायचं। ही 1896 साली बनवलेली मूर्ती पुढे जवळजवळ 72 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये बसवली जात होती। पण ती मूर्ती देखील जीर्ण होत गेल्यानंतर 1968 साली दगडूशेठ हलवाई गणपतीच्या 75व्या वर्षानिमित्त म्हणजे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेव्हाचे मंडळाचे अध्यक्ष प्रताप गोडसे यांनी नवीन मूर्ती बनवून घ्यायची ठरवली। त्यासाठी शंकरप्पा शिल्पी आणि नागेश शिल्पी या दोन शिल्पकारांना बोलवून त्यांच्याकडून नवीन मूर्ती बनवून घेतली। ही मूर्ती बनवताना पूर्वीच्या मूर्ती सारखीच पण थोडीशी मोठी अशा पद्धतीने ही बनवण्यात आली।
म्हणजे मूर्तीचं मूळ रूप तसंच ठेवलं गेलं। ही मूर्ती तयार करण्याच्या काळात सूर्यग्रहण झाल्यामुळे श्री शिल्पी यांनी गणेश याग केला आणि सिद्ध केलेलं श्रीयंत्र गणेश मूर्तीच्या पोटामध्ये सर्वांच्या समक्ष ठेवलं आणि सांगितलं की या मूर्तीचं वैभव आणि चमक दिवसेंदिवस वाढत जाईल। 1968 साली ही मूर्ती बनवण्याचा खर्च 1125 रुपये आला होता। श्रीमंत दगडूशेठ हलवाईंनी या गणपतीची प्रतिष्ठापना कायमची मंदिर बांधून केलेली असल्यामुळे भक्तांना फक्त गणेश चतुर्थीच्याच काळात नव्हे तर वर्षभर या गणपतीचं दर्शन घेता येत होतं। त्यामुळे दरम्यानच्या काळात गणपतीला अनेक लोकांनी नवस केला, त्यांचे या लोकांना चांगले अनुभव येत गेले। पुण्यातल्या FTII म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये जया बच्चन 1960च्या दशकात शिकत होत्या। त्यामुळे त्यांची या पुण्यातल्या वास्तव्याच्या काळात दगडूशेठ हलवाईच्या गणपतीवर श्रद्धा जडली होती। पुढे 1982 साली बंगलोरमध्ये कुली चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना अपघात झाला आणि पोटाला जबर अशी जखम झाली। त्यामध्ये अमिताभ बच्चन वाचणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता। त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला नवस केला आणि या नवसानंतर अमिताभ बच्चन पूर्णपणे बरे झाले। तेव्हा त्या स्वतः अमिताभ बच्चन यांना घेऊन दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात पुण्यात आल्या होत्या आणि त्यांनी आपण केलेल्या नवसाप्रमाणे दगडूशेठ गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले होते, जे आजही आपल्याला दिसत असतात। असेच अनुभव इतरही अनेक लोकांना आल्यामुळे या गोष्टीची प्रसिद्धी झाल्यामुळे दगडूशेठ हलवाईला दरवर्षी कितीतरी किलोग्रॅम सोन्याचे दागिने भक्तांच्याकडून मिळत असतात। यातून दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्ट अनेक सामाजिक कामे करत असते। आज दगडूशेठ हलवाई गणपतीची 133व्या वेळेला प्रतिष्ठापना केली जाईल। महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा इतिहास फार मोठा आहे। महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा भारताच्या इतिहासात वाटा देखील मोठा आहे। या गणेशोत्सवाच्या आणि शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र पुन्हा एकदा खडबडून इंग्रजांच्या विरुद्ध लढायला जागा झाला होता। त्याच गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ हलवाईंच्या गणपतीचं नाव अनन्यसाधारण असं आहे। दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे रूप आहे ते सुरुवातीपासून आता जसं आहे तसंच ठेवण्यात आलंय। अशा प्रकारच्या गणपतीच्या मूर्तीला दगडूशेठ गणपती म्हणायची पद्धत आजकाल महाराष्ट्रात रूढ झालेली आहे। यावरूनच दगडूशेठ हलवाई गणपतीचं महाराष्ट्रातलं स्थान काय आहे याची कल्पना येते आणि हे देखील लक्षात येतं की माधवनाथ महाराजांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्या पद्धतीनं या गणपतीनं एका मुलाप्रमाणे दगडूशेठ हलवाईंची कीर्ती जगभरात पोहोचवलेली आहे। तर हा होता या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास, जो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद।